विक्रमादित्याचे निधन. त्यानंतर अनेक वर्षांनी प्रतिष्ठान नगरात शालिवाहनाचा जन्म झाला. त्याची माता 2.5 वर्ष वयाची बालिका होती. नागांचा राजा शेष हा त्याचा पिता होता. त्याचा जन्म झाला तेव्हा उज्जैनीला धरणीकंप झाला. दिवसा अंधार पडला आणि आकाशात तारे तुटताना दिसले आणि धूमकेतू फिरताना दिसले. नंतर दिवसाच आकाशात आग लागल्यासारखी दिसली. असे अनेक अपशकुन झाले. तेव्हा विक्रमादित्याने ज्योतिषांना बोलवले आणि विचारले, हे अपशकुन रोज दिसत आहेत, याचे कारण काय? त्याचे परिणाम काय होतील आणि ते कोणाला भोगायला लागतील? ज्योतिषी म्हणाले, महाराज, दिवसा तारे तुटत आहेत आणि भूकंप संध्याकाळी होत आहे, ही दुश्चिन्हे राजाला अनिष्टच आहेत. हे ऐकून विक्रमादित्याला आपल्या आयुष्यातील एक प्रसंग आठवला आणि तो म्हणाला, ज्योतिषांनो ऐका, अनेक वर्षे झाली त्या घटनेला. मी तप करून शंकराला प्रसन्न केले. तेव्हा श्री शंकर प्रसन्न होऊन म्हणाले, हे राजा, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुला हवे असेल तर तुला अमरत्व देईन. तेव्हा मी म्हणालो, देवा, 2.5 वर्षे वयाच्या बालिकेला मुलगा झाला तर त्याच्या हातून मला मरण यावे. दुसऱ्या कोणत्याही कारणामुळे मला मरण येऊ नये अशी माझी इच्छा आहे. श्री शंकर म्हणाले, तथास्तु. मी तुम्हाला विचारतो, 2.5 वर्षाच्या बालिकेला मुलगा होणं शक्य आहे का? ज्योतिषी म्हणाले, देव, दैवगती विचित्र आहे. मनुष्यही नाही आणि पशुही नाही असा नृसिंहाच्या हातून हिरण्यकश्यपूला मृत्यू आला. हे तुम्हाला माहीत नाही काय? असा मुलगा जन्माला आला असावा असे आम्हाला या अपशकुनांवरून वाटत आहे. तरी आपण ठिकठिकाणी दूत पाठवून तपास करावा असे आम्हाला वाटते. ज्योतिषांना निरोप देऊन विक्रमाने वेताळाला बोलवले आणि घडलेली हकीकत त्याला सांगितली. नंतर विक्रमादित्याने त्याला आज्ञा केली, हे यक्षा, तू सर्व पृथ्वीवर भ्रमण कर आणि असा मुलगा आढळतो का पहा. आढळला तर ताबडतोब परत ये आणि मला त्याचा ठाव ठिकाणा सांग. वेताळाने आज्ञाप्रमाण म्हणून सांगितले आणि विक्रमादित्याला नमस्कार करून तो शत्रूला शोधायला निघाला. वेताळाने 7 सागर ओलांडले, 7 पर्वत पालथे घातले आणि 7 खंडात शोध घेतला. शेवटी तो जंबूद्वीपात पोहोचला. तेथे एक कुंभाराच्या घरासमोर 2.5 वर्षाची एक बालिका एका तान्ह्या मुलाला खेळवीत असताना त्याने पाहिली. हा चमत्कार पाहून वेताळ थांबला आणि त्या मुलीला विचारले, बाळे, हा मुलगा तुझा कोण आहे? ती म्हणाली, तो माझा मुलगा आहे. तुझा पिता कोण आहे? मुलीने जवळच्या एका ब्राह्मणाकडे बोट दाखवले. वेताळ आश्चर्यचकित झाला. हे पाहून जवळचा वृद्ध ब्राह्मण म्हणाला, होय, ही माझी मुलगी. तिने सांगितलेलं सारं खरं आहे. देवांचे चरित्र अगम्य असते. ही हकीकत ऐकताच वेताळ उज्जैनीला परत आला आणि त्याने सर्व हकीकत विक्रमादित्याला सांगितली. त्याला बक्षीस देऊन विक्रमादित्याने शस्त्र धारण केले आणि आपल्या चतुरंग सैन्याला पैठणवर चालून जाण्याची आज्ञा दिली. विक्रमादित्याचे सैन्य प्रतिष्ठान नगराजवळ येऊन पोहोचले. शालिवाहनाला ठार करण्याचा त्याचा हेतू आहे हे समजल्यामुळे अनंत नागाने विक्रमाला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज केले. घनघोर युद्धात विक्रमादित्याचा पराभव झाला. त्याच्या सैन्याने माघार घेतली आणि ते पळू लागले. सैन्य पळालेले पाहून विक्रमादित्य संतापला आणि हातात तलवार घेऊन एकटाच शालिवाहनावर चालून गेला. शालिवाहनाने त्याला हातातील काठीने झोडपले. विक्रमादित्याला त्या माराच्या वेदना सहन झाल्या नाहीत. तो पराभूत होऊन उज्जैनीच्या दिशेने पळाला. तेथे पोहोचल्यावर थोड्याच दिवसात तो मृत्यू पावला. विक्रमादित्याच्या मृत्यूनंतर त्याच्या राण्या त्याच्याबरोबर सती गेल्या. एक गर्भवती होती, ती मात्र राहिली.
गर्भात असलेल्या बालकांच्या नावे मंत्री राज्यकारभार पाहू लागले. विक्रमादित्याला इंद्राकडून मिळालेले सिंहासन आता रिकामेच राहत असे. एकदा सर्व मंत्री जमून राज्यकारभाराबद्दल विचार करीत असता अकस्मात आकाशवाणी झाली. मंत्र्यांनो, ऐका. या सिंहासनावर बसण्याची योग्यता असलेला राजा यापुढे होणार नाही. तुम्ही ते सिंहासन एखाद्या सुस्थळी पुरून टाकले पाहिजे. त्या आकाशवाणीनुसार मंत्र्यांनी ते सिंहासन एका अज्ञात जागी नेले आणि तेथे जमिनीत पुरून टाकले. पिढ्यानमागून पिढ्या गेल्या आणि या सिंहासनाची कोणालाही आठवण झाली नाही.